आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर। तर आज मी आली आहे श्री बालाजी औद्योगिक सहकारी संस्था बाळकुम ठाणे इथे पोळी भाजी केंद्र एक छान असं ओपनिंग झालेलं आहे। तर त्या पोळी भाजी केंद्रामध्ये माझ्या एकदम खास अशा मैत्रिणी आहेत, त्यांनी ते चालू केलंय। तर काय काय मेजवानी देत आहेत आणि काय काय छान छान चविष्ट पदार्थ देत आहेत, सगळ्यांना खायला घालतायत हे तर तुम्हाला मी आता सांगितलंय। तर चला मीही जाते तिथे आणि काय टेस्ट आहे ती तुम्हाला सांगते। तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा। तर आता पूर्ण तुम्ही इंटिरियर छोटस इंटिरियर तुम्हाला दाखवलं आहे पूर्ण पोळी भाजी केंद्राचं। तर ते तर पाहिलं, पण आता तुम्हाला मेजवानी पण ऐकायची की नाही? तर चला आपण ताईंशी बोलूया काय काय त्यांची व्हरायटी आहे आणि काय काय स्पेशालिटी आहे। चला। हा ताई, हाय। चला एकेकीने नावं सांगा। योगिता ताई, वनिता ताई आणि रेश्मा ताई। अच्छा, तर काय अशी डोक्यामध्ये संकल्पना होती तुमच्या, तर तुम्ही हे चालू केलं पोळी भाजी? ऍक्च्युली ही जी आमची संकल्पना आहे ती उषाताई आणि संजय दादा यांच्या माध्यमातूनच सक्सेस झालेली आहे। यापूर्वी आम्ही अगोदर 3 दिवसाचे 10 दिवसाचे असे स्टॉल लावायचो, दादा आणि ताई आम्हाला सांगायच्या। आणि हे आमचं आम्ही जे हे सक्सेस केलेलं बघून ताई आणि दादांनी आम्हाला एक छोटंसं पोळी भाजी केंद्र टाकण्याचा एक सल्ला दिलेला आणि त्यांनीच ते आम्हाला पूर्ण म्हणजे करण्यासाठी मदत केली आणि त्यांच्याच माध्यमातून हे पूर्ण झालेलं आहे। अच्छा, तर मग आता झालेलं आहेच बरोबर। तर तुम्ही काय काय इथे व्हरायटी देता, म्हणजे कधी हे चालू होतं आपलं हॉटेल? सकाळी 7:30ला खोलतं आणि सकाळी नाश्त्याला पोहे, उपमा, इडली हे असतं। अच्छा, आणि मग जेवणाला काय काय असतं? जेवणामध्ये राईस प्लेटमध्ये भाजी, चपाती, डाळ, भात। अच्छा, हा, आणि भाज्या पण व्हरायटीच्या वेगवेगळ्या असतात। 2 भाज्या असतात का तुमच्या? अच्छा, आणि मेनू हर दिन वेगवेगळा असतो। अच्छा, आणि मग दोन्ही टाइम तुम्ही एकच बनवता का? नाही, संध्याकाळीचा दुसरा मेनू असतो, भाजी, चपाती, डाळ, भात, 2 भाज्या। अच्छा, असं असतं। आणि जर सपोज 4-5 वाजता नाश्ता हवा असेल तर तो नाश्ता तुम्ही कप देता का तुम्ही फक्त चहा देता? संध्याकाळी फक्त चहाच असतो, नाश्त्याची अजून तरी आम्ही काही हे केलेली नाहीये। नाही, हा, संध्याकाळी जेवण मिळतं राईस प्लेट। ओके। आणि व्हेज फक्त व्हेजच चालू करणार आहेत का नॉनव्हेज, का कधी चालू करणार ते? अजून आम्ही 2 महिन्यानंतर चालू करणार आहोत। मग नॉनव्हेजची तुम्ही व्हरायटी देणार आहात? ओके, सध्या आमचं चालू आहे। नॉनव्हेज चालू करणार तर मी परत येणार आहे नॉनव्हेज खायला आणि तुम्हाला दाखवेन की काय काय व्हरायटी देतात नॉनव्हेज मध्ये। म्हणजे नाश्त्याचं पण असेल आणि नाश्त्याचं पण असेल ना ताई? हा, नाश्ता पण असेल आणि जेवण पण असेल, तर काय काय असेल ते सांगेन। तर चला, अजून एक छोटासा प्रश्न की
तुम्ही सगळ्याजणी राहता कुठे, जे तुम्ही आमच्या ठाण बाळकूम मध्ये येऊन हा छान असा पोळी भाजी केंद्र तुम्ही स्टार्ट केलं? आम्ही कोळशेतला राहतो, कोळशेतला. मरेनगर. ओके. तर बघा कोळशेतवरनं इथे येतात आहे की नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये ती आहे व्हरायटी, पण ते कष्ट आणि मेहनत ती तुम्हाला आता पूर्ण दिसलीच आहे. आणि चौघींमध्ये एकमेकींना धरून आहेत. बायकांची नेहमी भांडणं होतातच, तो प्रश्न नाहीये, पण ह्या चौघी जणी मिळून करतायत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. हो की नाही ताई? थँक्यू. कारण तुमच्या चौघींमध्ये तुम्ही म्हणजे कसं इथे मॅनेज करता, म्हणजे दोघी आता चौघी आहेत तर दोघी कशा म्हणजे करतात, दोघी करतात का चौघीच असतात? नाही, सकाळी वनिताताई आणि योगिताताई येतात, त्या नाश्ता आणि जेवणाची तयारी वगैरे करतात आणि रेश्माताई आणि मी 12 वाजता येतो आणि बाकी मग दिवसभर आम्ही पाहतो. पुढे तुमचं असतं. ओके. म्हणजे असं काय कोणामध्ये कुजबुज नाही ना, ए तू भांडी घास, ए मी नाही घासणार. जे पडतं ते काम पडेल ते आम्ही उचलून घेतो आणि करतो. असं काय नाही की हिनच करायला पाहिजे तिनच करायला पाहिजे असं काय नाही. हा, जे पडेल ते करायचं, मिळून करतात. ऍक्च्युली जर तुम्ही हे मिळून कराल तरच हे आपल्याला पुढे छान सक्सेस भेटणार. आणि मैत्रिणींनो, माझ्या नवीन मैत्रिणी, माझे सगळे भाऊ आणि दीर, नक्कीच या इथे. तर चला आज काय तुम्ही मला दाखवणार आहे मेनू? थालीपीठ. ओके. रेश्माताई आज थालीपीठ दाखवणार आहे, तर चला रेश्माताईंच्या थालीपीठाची रेसिपी बघूया. आता आपल्याला रेश्माताई छानसं थालीपीठ दाखवत आहेत, तर चला. हा ताई, तर सांगा आपल्याला थालीपीठामध्ये काय काय टाकायचं आणि हे किती पौष्टिक असतं तेही सांगा. म्हणजे आपण हे पीठ आपण बनवतो थालीपीठचं, ते मिक्स डाळी वगैरे आणि ज्वारी, गहू, तांदूळ, उडदाची डाळ हे भाजून सगळं पूर्ण दळून ह्याचं थालीपीठ बनवतात. हा आपण नाश्त्यालाच खाऊ शकतो का जेवणावर पण खाऊ शकतो? नाही, नाश्त्याला पण खाऊ शकतो आणि जेवणा संगतीनं पण खाऊ शकतो. दही, परत मटकीची उसळ ह्याच्या बरोबर पण खाऊ शकतो आणि हेल्दी आहे, मुलांना पण देऊ शकतो आपण हे. अच्छा, चालेल, ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आपण हे पीठ घेतलं आता. हे कुठलं हे मिक्स पीठ आता तुम्ही जे बोललात ते? हो. ओके. हा. आणि त्याच्यात अद्रक, लसूण, मिरची ह्याचं वाटण केलेलं आहे ते टाकते. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकू शकतो आपण. ह्याच्यामध्ये फक्त हाच मसाला असतो आणि तिखट नसतो. आणि हे कांदा टाकायचा जेवढं आपल्याला म्हणजे चवीला जेवढं पाहिजे तेवढं. आणि हे कोथिंबीर, हळद, आणि मीठ चवीनुसार. आता हे आपण मळून घेणार आहोत. आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं, जेवढं लागेल तेवढं. जास्त टाकलं तर मग ते पातळ झालं की मग ते होत नाही भाकरी. आपण थापतो ना ह्याच्या कॉटनच्या किंवा लायलनच्या कपड्यावर थापायचं आणि नंतर मग तव्यावर टाकायचं. मग ह्याच्यामध्ये तेल टाकत नाही का? तेल वरून टाकायचं ना, आता नाही टाकायचं. पीठ मळताना नाही. आणि कमी तेल लागतं, असं नाही की जास्त तेल, थोडं तेलातच होतं ते. आता मळून झाले, आपण 5 मिनिटं ठेवूया आणि असं हे नरम होतोपर्यंत ठेवायचं आणि नंतर मग थापायला घ्यायचं. आता पीठ आपण थालीपीठचं मळून ठेवलेलं 10 मिनिटं झाले, आपण आता थापून घेऊया.
असं पाणी लावून थापायचं असतं. हे लाटून पण करतात का? नाही, हातानच थापायचं असतं. जाड असतं का पातळ? पातळ पातळ. जाड मध्ये कच्च राहतं आतून, ते चांगलं नाही लागत. हा, पाणी, तेल आणि पाणी थोडं टाकायचं, म्हणजे असं ते हे असं. थोडस झाकण असं ठेवायचं, म्हणजे झाकण किती वेळ ठेवायचं? 2-3 मिनिटं फक्त. 5 मिनिटं ठेवलं तर खाली करपतं ना. 2-3 मिनिटं झाले. 2 मिनिटं. आपण आता ह्याला पलटी करायच्या. हे बारीक गॅसवर का? हो, बारीक गॅसवर. मोठा गॅस केला की करपतं. असं. आणि आता थोडं फास्ट करू शकतो गॅस. हे झालेलं आहे. ओके. हे आपले थालीपीठ रेडी आहे. आपण दह्याबर आणि मिरचीचा ठेसा ह्याच्यावर पण खाऊ शकतो, आणि हे चवळीची उसळ संगतीनं पण खाऊ शकतो, म्हणजे असं मटकीची भाजी ह्याच्यावर पण खाऊ शकतो. ठीक आहे. तर मस्तपैकी छान असं थालीपीठ बघा, किती सुंदर दिसतंय. तर आता मी टेस्ट करते कसं आहे बघू. दह्यावर खाऊ म्हणजे ह्याच्यावर हे खायचं ना, कुठं पण खाऊ शकतो. मला सर्दी झालंय, ठेच्यावर खाते. खूप सुंदर आहे. हे कितीला आहे प्लेट? 50 रुपये. पूर्ण मिळून 50 रुपयाची प्लेट आहे. तुम्ही या, नक्की खायला या. ही स्पेशालिटी आहे ह्यांची थालीपीठ. आणि बघा, छोटं नाही आहे, खूप मोठं आहे. मी अर्ध खाल्लं आहे त्याच्यामधलं. तर बघूया आता अजून काय जेवणाचा मेनू आहे तोही तुम्हाला दाखवते. आता आपली जेवणाची थाळी अशी मस्तपैकी रेडी झाली आहे. कसली भाजी आहे? भेंडी, अख्खा मसूर, राईस, डाळ, खोबरं लसूण चटणी, लोणचं आणि चपात्या 3. अच्छा, मग 3 आपण एक चपात्या ह्या थाळीमध्ये असतातच. एक राईस प्लेट मध्ये 3 चपात्या असतात. आणि जर सपोज कोणाला भाकरी हवी असेल तर भाकरीचं कसं तुम्ही देता? आम्ही 20 रुपयाला एक देतो, तांदळाची, ज्वारीची. दोन्ही 20 रुपये. आणि चपाती जर कोणाला हवी असेल तर चपाती 7 रुपये. सिंगल चपाती 7 रुपये. पण ह्या थाळीमध्ये 3 चपात्या तुम्ही देतातच. ओके. तर गाईज एक थाळी खाल्ल्यानंतर पोट भरतं. हा, ऍक्च्युली एवढी मोठी क्वांटिटी आहे. हे बघा गाईज, असं एक तर ताटच खूप मोठं आहे. आणि मस्तपैकी ही थाळी रेडी आहे. आणि किती? दोन भाज्या 70 रुपये. म्हणजे प्लेटची पुरी किंमत काय आहे? 80 रुपये. आणि एक भाजी हवी असेल तर 70 रुपये. ओके. ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी यांचं छान असं
एकदम मराठमोळं पद्धतीचं एकदम सात्विक जेवण आहे आणि खूप सुंदर होतं. मी थालीपीठ टेस्ट केलं, खूप छान होतं आणि मी टेस्ट केलंय. माझ्यासोबत तुम्हीही सगळ्यांनी या इकडचा पोळी भाजी केंद्राचा छान असा आस्वाद घ्या. आणि आजचा ब्लॉग ते सांगते, पण हे ठाण्याला आमच्या इथे बाळकुमला नाक्यावर आहे. मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये पाठवेनच. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय करा.